नमस्कार, तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत शिमला मिरची। शिमला मिरची अशी भाजी की सगळ्या भाज्यांमध्ये मिक्सअप होते, अगदी चिकनमध्ये सुद्धा, आणि त्याची टेस्ट पण जबरदस्त असते। तर आज आपण तिला हिरव्या वाटणामध्ये कशी बनवतात आणि तिला अधिक चवदार कशी करता येईल याचा आपण ह्याच शिकणार आहोत आपण। चला तर रेसिपीला सुरुवात करूयात। तर ही आपली हिरवी मिरची आहे, तर हिला शिमला मिरची आहे आणि हिला आहे ना मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आणि हे बघा आतून सगळे तिचे बिया वगैरे काढलेले, असं साफ केलेले, कारण आपण तिला भरलेली करायची ना, त्यासाठी असं गोल केलेला आहे। ह्याच्या आतून सगळं डेट वगैरे काढून असं चाकूने कापून घेतलेलं आहे। आणि ज्या खूप छोट्या छोट्या त्या भरताना आहे ना, त्यांचे असे दोन पीस केलेले आहेत असे। तर याच्यामध्ये पण मसाला भरू शकतो आपण। तर हे जे आहे आपण यांना भाजून घेणार आहोत अगोदर तेलामध्ये। तेल गरम होईपर्यंत आपण मसाले काय ते पाहून घेऊयात। ही आहे कोथिंबीर जरा जास्त घेतली बघा, कारण आपल्या भाज्यात जरा हिरवा कलर जास्त यावा म्हणून कोथिंबीर जास्त घेतली। ही बडीशेप आहे, हे टोमॅटो आहे, ही हिरवी मिरची आहे। तुमच्या तिखट जसं तुम्हाला लागतं कमी जास्त त्याप्रमाणे तुम्ही मिरची कमी जास्त करू शकता। मी 4च घेतल्या त्या ठिकाणी। आणि लसूण घेतलेला आहे, आणि पुदिना, आणि हे धणे अख्खे, आणि हा खोबरा आहे, तुम्हाला ओला भेटला तर ओला वापरा, आणि हे अद्रक आहेत, आणि हे 2-3 पाने ह्याचे कढीपत्त्याचे। तर ह्याच्यामध्ये मेन जे आहे चव येण्यासाठी आपल्याला 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, एक म्हणजे पुदिना आणि दुसरं म्हणजे धणे। ह्या 2 गोष्टींनी ह्या भाजीची चव फार वाढते। तर आपण हे काय करणार आहोत, वाटून घेणार आहोत। पण हे सगळे मी साहित्य भाजून घेतलेले आहेत, कोथिंबीर आणि हे नाही भाजून घेतलेले, पण जे काय आहे आपले मिरची हे तुम्हाला दिसत आहे हे सगळे भाजून घेतलेले आहे। तर ह्याला आपण वाटून घेणार आहोत। आता हे आपण सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये भरलं आहे। तर याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकून द्यायचं आहे। तर मसाल्यांचा अंदाज घेऊन आणि चवीनुसार मीठ याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे, कारण आपण ते भरलेली करत आहोत ना, नंतर आपल्याला त्याच्यामध्ये ॲड नाही करता येणार मीठ, म्हणून ह्याच्यामध्येच अगोदर वाटणामध्येच वाटून घ्यायचं। आणि शेंगदाणे मी का नाही टाकले, कारण शेंगदाण्याने मग काय होतं, ही भाजी जी आहे हिरवा कलर कमी होतो, पांढरा कलर येतो। तर शेंगदाणे आपण नंतरून घालणार आहोत मसाल्यामध्ये, खास करून त्यासाठी नाही घासले, कारण मसाल्याचा कलर बदलतो। शेंगदाण्यामुळे जरा थोडासा पांढरट कलर येतो आणि हिरवा कलर थोडा फिका पडतो, त्यासाठी शेंगदाणे नंतरून घालणार आहे। हे अगोदर एवढंच वाटून घेणार आहोत। हे बघू शकता आपलं वाटण तयार आहे। तर आपण आता पुढच्या ह्याला स्टार्ट करूयात। ह्यात बघा तेल टाकलेलं आहे कढईमध्ये, आणि त्यात आपल्याला टाकायचं आहे थोडंसं चिमूटभर मीठ तेलामध्ये, आणि थोडासा हिंग घालायचा आहे, आणि त्याच्यामध्ये आपल्याला ही शिमला मिरची परतून घ्यायची आहे। हिंग आणि शिमला मिरचीला चव फार येते, जबरदस्त लागते। त्यात हिंग टाकून दिलेला आहे, आणि हलकासा चाट मसाला टाकलेला आहे बघा। याच्यामध्ये आपल्याला ही मिरची सोडायची आहे आपली बघा, तिला अशी भाजून घ्यायची फ्राय केल्यासारखी। आणि थोडंसं मी याच्यावर तूप पण घालणार आहे, तुम्ही बटर पण घाला, तूपही घाला, अजून टेस्ट वाढते आपली, त्यासाठी मी घातलेलं आहे। आणि ही शिमला मिरची ना वरतून पण खायला खूप छान होते, कारण चाट मसाला टाकलाय आपण, त्याच्यामध्ये हिंग टाकलाय, मीठ टाकलं, त्याच्यामुळे ती बाहेरून पण आहे ना चवीला फार छान लागते। ती परतून घ्यायची आपल्याला फक्त। हे बघा किती सुंदर मिरची झालेली आहे आपली बघा, अशी अशा प्रकारे भाजून घ्यायची। आणि शिमला मिरची काय ना लगेच शिजते, अशी भाजून जरी खाली तरी तुम्ही छान लागते बघा, किती छान झाली। आता हिला आपण काढून घेणार आहोत बघा। हे बघा किती सुंदर भाजलेली आहे, आणि ही आत्ताच शिजलेली आहे, हिला आता अजून शिजवायची गरज नाही, ही पूर्ण आत्ताच डीपमध्ये आपण तिला हे केलेलं आहे, त्यामुळे ती पूर्ण शिजून गेलेली आहे बघा, पूर्ण दबती, ती मऊ पडली आहे पूर्ण। तर आपण फोडणी घालून घेऊयात आता। याच्यामध्ये घालणार आहोत मोहरी, जिरे, तेजपत्ता, 2 लवंग आहेत, 2 काळी मिरी आहे, 2 दालचिनीचे तुकडे आहेत, आणि हे अख्खे धणे आहेत। मी त्या भाजलेल्या कढईमध्येच फोडणी घालत आहे। तुम्हाला जर कढई भरून घ्यायचं तर तुम्ही घेऊ शकता, भांडे दुसरं घेऊ शकता, तुम्ही त्याच्यामध्येच हे केलं आहे, फोडणी घातलेली आहे। अख्खे धणे घातल्याने काय होतं ना, खूप चव येते अजून, आणि धणे असे वाटतही नाही की आपण अख्खे ह्याच्यामध्ये आहेत म्हणून, दाताखाली येत नाहीत, ते जिरून जातात ह्याच्यामध्ये, छान लागतात अख्खे धणे वापरत जा फोडणीमध्ये। हे मग असे आपण हिरवं वाटून घेतलं होतं ते आपण हे तेलामध्ये घालणार आहोत। हे बघा आता आपण मसाला घालून घेतला आहे। आता आपण मागाशी त्यामध्ये शेंगदाणे टाकले होते, तर शेंगदाण्याचे कूट आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत।
हे बघा असं आहे ना, मी मोठं शेंगदाण्याचं कूट वाटून ठेवलेलं आहे. तर हे काय आहे ना, फक्त शेंगदाणे भाजायचे आणि वाटून ठेवायचं. 1 महिन्याभर दाण्याचं कूट खराब अजिबात होत नाही, फक्त झाकून लावून ठेवायचं. हे बघा, आणि ह्याच्यामध्ये त्याचे घालणार आहोत आपण वरतून. तेव्हा किती मोठे मोठे दाणे आहेत, आणि ना अजून छान लागते. आपल्या मसाला जो आहे ना छान लागतं, अजून टेस्टी लागतं. तर हे पूर्ण मिक्स करून घेणार आहे. एक थोडंसं पाणी टाकायचं आहे, थोडंसं किंचितसं, आणि पाणी टाकून थोडंसं हलवायचं. कारण आपल्याला मसाला पातळ नाही करायचा, पण आपण त्याची वाफ काढणार आहोत ना. तर एक मसाला कोरडा असल्यामुळे काय होतं, खाली कढईला लागतो आणि चिकटतो किंवा करपतो. तर त्यासाठी थोडंसं पाणी घातलंय मी, म्हणजे तो मसाला जो आहे ना आपला चिटकणार नाही कढईला. आता आपण वाफ काढू 2 मिनिटाची. मसाले सगळे भाजून घेतलेले आहेत आपण, पण ते सगळे जे आहे शेंगदाणे, ते एक मसाल्यांचा, तेलाचा, ह्याचा फ्लेवर एकमेकांमध्ये मिक्सअप व्हायसाठी आपण वाफ काढणार आहोत. आपण हे झाकण करून बघणार आहोत. हे बघा, आता हे मसाला आपल्याला झालेला आहे. थोडक्यात मसाला झाला आपला, आणि शिमला मिरची भाजून झाली. आता आपण काय करणार आहोत, हा मसाला शिमला मिरचीमध्ये भरून घेणार आहोत. बघा, आपली शिमला मिरची त्याच्यामध्ये आपण हे सोडणार आहोत. सोडताना जपू ना, कारण मसाला गरम आहे आपला. हे बघा, असं सोडून द्यायचं, आणि तेलामध्ये असं सोडून द्यायचं. हे बघा किती सुंदर दिसत आहेत आपल्या मिरची, शिमला मिरची. आणि हा मसाला आपण भरलेला आहे, आणि त्याला थोडंसं पुन्हा परतून घेणार आहोत उरलेल्या मसाल्यामध्ये. जो कढईमध्ये मसाला उरला आपला त्याच्यामध्ये, आणि एक छोटीशी वाफ काढणार. किती? 1 मिनिटाची फक्त, छोटीशी, नकळत, म्हणजे वाफही लागणार नाही 1 मिनिटाची. पण तरी पण एक मसाला जो आहे, तो शिमला मिरचीचा जो अर्क आहे तो एकमेकांमध्ये जावा म्हणून फक्त एक छोटीशी वाफ काढणार होतो आपण. तर पुन्हा आपण त्याला झाकण लावून ठेवून देऊयात, आणि 1 मिनिटाची वाफ काढून घेऊयात. हे बघा, वाफ देऊन झालेली, आणि ही शिमला मिरची आपली अतिशय चवदार, आणि असा सुवास घरामध्ये मस्त सुटलाय म्हणताय मसाल्यांमुळे, धण्यांमुळे. धणे टाकले तर धण्यांचा सुवास फार सुटतो, आणि त्यात पुदिना पण टाकलाय, घरभर सुगंध पसरला आहे. बघा, माझी मुलगी तर नाही म्हणते, मम्मी मला टिफिनला हीच भाजी बनवून दे, खूप छान लागते, तिला फार आवडते ही मसाला घातलेली भाजी. हे बघा, अशा पद्धतीने तुम्ही घरी नक्की भाजी बनवा, आणि मला रेसिपी कशी ती कमेंट बॉक्समध्ये कळवा. हे बघा, भरली शिमला मिरची आपली हिरव्या वाटणामधली तयार आहे, आणि अशा प्रकारे तुम्ही घरी नक्की ट्राय करा, आणि खूप चवदार लागते बरं का. खूपच म्हणजे खूपच चवदार लागते. आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. तेवढं सबस्क्राईब करा. चला मग, स्वस्त राहा, मस्त राहा, आणि खात राहा. चला, टाटा, बाय बाय.